चित्रपटसृष्टीमध्ये अनेक अभिनेते आले आणि अनेक अभिनेते गेले, पण याच्यातील काहीच लोक आहेत, काहीच अभिनेते आहेत की ज्यांनी आपल्या मनामध्ये आणि काळजामध्ये घर करून ठेवलेलं आहे आणि त्यातलाच एक आहे तो म्हणजे सुशांत सिंग राजपूत. सुशांतचा जन्म, त्याचं गाव, त्याचा परिवार, त्याचं स्ट्रगल, त्याची वाटचाल, त्याचं यश, त्याचा साधेपणा, त्याचा सच्चेपणा, त्याचा स्वभाव, त्याचं वागणं आणि त्याचा दुर्दैवी शेवट, तर या सगळ्या बाबी आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत. तर जाणून घेऊया आपल्या काळजातील एका जिवलग तरुणाची एक दुर्दैवी कहाणी. राज्य आहे बिहार, जिल्हा आहे पूर्णिया. या ठिकाणचं मल्लडिहा नावाचं गाव आहे आणि या गावामध्ये शोभाकुंज नावाचं एक घर आहे. आता हे आहे सुशांत सिंग राजपूत याचं मूळ गाव. आता सुशांतचे वडील जे आहेत त्यांचं नाव आहे कृष्णकुमार सिंग राजपूत. आता हे जे आहेत ते एक सरकारी अधिकारी होते आणि त्यामुळे त्यांचा परिवार जो आहे तो पाटणा या ठिकाणी म्हणजे पाटणा रेल्वे स्टेशन जे आहे त्या ठिकाणावरून 7 किलोमीटर अंतरावरती राजीव नगर आहे, रोड नंबर आहे 6, पाटणा. आता या ठिकाणचं उषा सिंह हाऊस या ठिकाणी हा परिवार राहत होता. पती कृष्णकुमार सिंह आणि पत्नी उषा सिंह यांच्या पोटी 21 जानेवारी 1986 या दिवशी सुशांतचा जन्म झाला. 4 मुलीनंतर त्यांना हा मुलगा झालेला होता. त्यामुळे घरामध्ये आनंदाचं वातावरण होतं. घरामध्ये शेंडेफळ आलेलं होतं. त्याचं नाव त्यांनी ठेवलं होतं गुलशन. आता बघा, सगळे या गुलशनला अगदी लाडानं गुड्डू बिड्डू असं म्हणायला लागले. आता यांच्या घरामध्ये ऑलरेडी 4 गुड्ड्या होत्या आणि त्याच्यामध्ये हा एक गुड्डू आला आणि अशा पद्धतीने हा सगळा परिवार परिपूर्ण झालेला होता. आता गुड्डूच्या 4 बहिणी, त्यांच्यामध्ये एक होती नीतू, दुसरी होती श्वेता, तिसरी होती प्रियंका आणि मितू. आता या सगळ्या बहिणी आणि पिटुकला गुड्डू आता याच्यावरती सगळे प्रेम करत होते. आता कृष्णकुमार यांच्या घरचं वातावरण जे आहे ते शिक्षणासाठी पूरक होतं आणि त्यामुळे मग त्यांनी आपल्या 4ही मुलींना शिक्षणासाठी आणि त्यांच्या करिअरसाठी म्हणजे पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं होतं आणि म्हणूनच त्यांची मोठी मुलगी मितू जी आहे, मितू सिंग, हिनं क्रिकेटमध्ये करिअर करायचं ठरवलं होतं आणि जिल्हास्तरीय क्रिकेट ती खेळायला लागली होती. यानंतर यांची दुसरी मुलगी प्रियंका सिंग ही जी आहे ती वकील झालेली आहे आणि नीतू सिंग ही व्यवसायामध्ये आहे आणि श्वेता सिंग ही जी आहे ती अमेरिकेमध्ये स्थायिक झालेली आहे. तर अशा प्रकारे या मुलींचं करिअर आणि त्यांचं जीवन अगदी सेट झालेलं होतं. त्याचप्रमाणे लहान मुलगा जो आहे गुलशन उर्फ गुड्डू, आता हा सुद्धा काही त्या मुलींच्यापेक्षा कमी नव्हता. अभ्यासामध्ये सगळ्याच बाबतीमध्ये तो हुशार होता. आता हा इतका हुशार होता की यानं 10वीचा जो अभ्यास आहे तो 7वीमध्येच पूर्ण केलेला होता. आता या गुड्डूची अजून एक खासियत होती आणि ती म्हणजे तो 2ही हातांनी लिहू शकायचा. तर अशा पद्धतीचा हा मुलगा होता. आता या गुड्डूचं म्हणजे गुड्डूचं प्राथमिक शिक्षण जे आहे ते पाटणा या ठिकाणचं अत्यंत नामवंत स्कूल आहे सेंट केरेन्स स्कूल, तर या ठिकाणी त्याचं प्राथमिक शिक्षण झालं होतं. त्यानंतर पुढचं शिक्षण कुलांची हंसराज मॉडेल हे जे कॉलेज आहे किंवा ही जी शाळा आहे त्या शाळेमध्ये झालं आणि महाविद्यालयीन शिक्षण त्यानं पूर्ण केलं म्हणजे विद्यालयीन शिक्षण पूर्ण झालं आणि त्याच्यानंतर मग दिल्ली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या ठिकाणी मेकॅनिकल इंजिनिअरिंगला त्यानं प्रवेश घेतलेला होता आणि दिल्ली टेक्नॉलॉजी जे विद्यापीठ आहे त्या विद्यापीठामध्ये प्रवेशपात्र परीक्षा आहे त्या प्रवेशपात्र परीक्षेमध्ये यानं 7वा क्रमांक प्राप्त केलेला होता. त्याचबरोबर त्यानं तब्बल 11 पात्र परीक्षेमध्ये यश मिळवलेलं होतं. आता यावरूनच आपल्याला त्याची कुशाग्र बुद्धिमत्ता आणि अभ्यासामधली रुची जी आहे ती लक्षात येते. आता यानं विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला होता पण तो प्रवेश हा त्याच्या जीवनाला वळण देणारा ठरला होता. आता याच ठिकाणी त्याच्या भविष्याचं बीज जे आहे ते अंकुरणारं होतं. आता सुशांत जो आहे तो 4 चौघामध्ये प्रभाव पाडू शकणारा, अत्यंत मनमोकळ्या स्वभावाचा आणि पॉईंट ऑफ अट्रॅक्शन अशा पद्धतीचा तो तरुण होता. त्याला खेळामध्ये, सांस्कृतिक विभागामध्ये प्रचंड रस असायचा आणि तितकाच अभ्यासामध्ये सुद्धा त्याला रुची होती. आता पुढे या सुशांतनं भौतिकशास्त्रामध्ये राष्ट्रीय गोल्ड मेडल प्राप्त केलेलं होतं. शाळा कॉलेज या ठिकाणी असताना सुशांतचा स्वभाव जो आहे तो सुरुवातीला थोडासा लाजाळू होता पण नंतर मग प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याचा वावर व्हायला लागलेला होता. आता एका बाजूला बहिणींचं करिअर होतं, दुसऱ्या बाजूला या गुलशनचं करिअर होतं, त्याचं शिक्षण चालू होतं. अगदी समाधानाच्या वाटेवरती हा परिवार चाललेला होता. पण काळाची वक्रदृष्टी यांच्या परिवारावर पडली आणि सुशांत अवघा 16 वर्षाचा असताना किंवा गुलशन जो आहे तो 16
वर्षाचा असताना त्याची आई उषा यांचं निधन झालं. मुळामध्येच कोमल मनाचा असणारा हा मुलगा जो आहे त्याची आई गेली आणि या विचारांनी तो पूर्णपणे कोलमडून गेला होता आणि आई आपल्या आजूबाजूला नाही हा विचारसुद्धा त्याला अस्वस्थ करत होता आणि हळूहळू तो एकटा राहायला लागला, आईच्या आठवणीमध्ये रडायला लागला. आता या कोवळ्या वयामध्ये बसलेला हा जो धक्का होता तो पचवण्याची ताकद त्याच्याकडे नव्हती आणि त्याचा स्वभाव जो आहे तो घरच्यांना माहीत होता आणि त्यामुळे मग त्या बहिणींनी आणि वडिलांनी त्याला सावरलेलं आहे. मोठी बहीण नीतू जी आहे, नीतू उर्फ राणी, तर यांनी आईचं कर्तव्य पार पाडलं आणि म्हणून सुशांत जो आहे तो आपल्या मोठ्या बहिणीला अगदी आईचा दर्जा देत होता आणि वडील देखील जमेल तशा पद्धतीनं आईची भूमिका बजावण्याचा प्रयत्न करत होते. पण आई ही आई असते आणि तिची जागा खुद्द परमेश्वरसुद्धा घेऊ शकत नाही. पण बहिणींनी आणि वडिलांनी याला सावरण्याचा प्रयत्न केला होता आणि हळूहळू सुशांत आणि वडिलांचं नातं जे आहे आणि बहिणींचं नातंही अगदी घट्ट होत गेलेलं होतं आणि सुशांत जसा जसा मोठा होत गेला तसं तसं त्यांच्या घरातलं वातावरणही अत्यंत खेळीमेळीचं होत होतं. आता या सगळ्यामध्ये या मुलाचं आपल्या आईवर किती प्रेम होतं. आता या सुशांतचं नाव होतं गुलशन आणि सगळे त्याला लाडानं म्हणायचे गुड्डू. पण आपण आपल्या आई म्हणजे आपल्या आईची आठवण जी आहे ती आपल्याबरोबर कायम राहावी आणि यामुळे मग यानं आपलं नाव बदललं. आणि बघा सुशांत हे जे नाव आहे तर सुशांत म्हणजे SUSHANT म्हणजे सुशांत, तर या शब्दात उषा हा शब्द येतो. म्हणजे तुम्ही उषाचं स्पेलिंग काढा USHA, त्याच्या अगोदर यस लावा आणि त्याच्यानंतर NT लावा, झालं सुशांत. तर आता आपल्या नावामध्ये आईचं नाव घेऊन हा गुलशन सुशांत म्हणून जगायला लागला होता. आता काही ठिकाणी सुशांत हे लहानपणापासून नाव आहे अशी माहिती मिळते आणि काही ठिकाणी सुशांत हे नाव त्यानं नंतर धारण केले अशी पण माहिती मिळते. पण आपल्या आईवर त्याचं किती प्रेम होतं आणि हे नाव जेव्हा आपण लावतो त्यावेळेस आपल्या आईचा आशीर्वाद आणि तिचं प्रेम आपल्याजवळ सतत असतं याची जाणीव त्या सुशांतला होत होती. आणि आईचं मुलाचं नातं कसं असावं किंवा वडिलांचं मुलाचं नातं कसं असावं हे आपल्याला या सगळ्या प्रकरणामधून किंवा सुशांत राजपूत यांच्या चरित्रातनं लक्षात येतं. तर एका बाजूला आईचं अदृश्य अस्तित्व, दुसऱ्या बाजूला वडील आणि बहिणींची साथ. आता याच्यामुळे सुशांत जो आहे तो विद्यापीठामध्ये शिक्षण घ्यायला लागलेला होता. आता विद्यापीठामध्ये असतानाच त्यानं श्यामक डावर यांच्या नृत्यशाळेमध्ये प्रवेश केला होता, डान्स क्लासमध्ये प्रवेश केलेला होता आणि तिथं प्रशिक्षण घ्यायला लागलेला होता. आता याच प्रशिक्षणाच्या जोरावरती बॅक डान्सर म्हणून त्याला संधी मिळायला लागलेली होती आणि त्यानं ती हसत हसत स्वीकारलेली होती. आता यानंतर श्यामक डावर जे आहेत तर त्यांनी सुशांतला मुख्य कलाकारांच्या पाठीमागं उभं राहून डान्स करण्याची संधी दिली होती, कारण त्या सुशांतच्या चेहऱ्यावरचे जे भाव होते ते अत्यंत चित्तवेधक अशा पद्धतीचे असायचे. आता पुढं हा सुशांत जो आहे तो ॲश्ले लोबो हा जो डान्सचा ग्रुप होता त्या ग्रुपचा सुद्धा भाग बनलेला होता. आता मुख्य हिरो जो आहे किंवा हिरोईन जी आहे ती पुढं नाचायची आणि पाठीमागे यांचा ग्रुप असायचा आणि त्या ग्रुपमध्ये सुशांत असायचा. म्हणजे 51वा फिल्मफेअर अवॉर्ड जो आहे त्या ठिकाणी किंवा आयफा अवॉर्ड जो आहे त्या ठिकाणी सुद्धा सुशांतने ग्रुपमध्ये डान्स केलेला होता. धूम 2 या चित्रपटामध्ये ऋतिक रोशन यांच्या पाठीमागे सुशांतचा डान्स होता. शाहरुख खानच्या पाठीमागेही सुशांतने डान्स केलेला होता आणि सुशांत जो आहे तो शाहरुखचा प्रचंड जबरा असा फॅन होता आणि शाहरुखचा दिलवाले दुल्हनिया यानं किती वेळा पाहिला असेल ते सांगता येणार नाही, इतका तो मोठा फॅन होता. आता 2007 साली परदेशामध्ये ऐश्वर्या राय हिचे स्टेज शो होते आणि याच्यासाठी सुशांत हा म्हणजे सुशांतचा जो ग्रुप आहे तो ग्रुपसुद्धा ऐश्वर्याबरोबर ती परदेशात गेला होता आणि ऐश्वर्याच्या पाठीमागे सुशांतने सुद्धा डान्स केलेला होता. आता ह्यानंतर म्हणजे परदेशातून जाऊन आल्यानंतर सुशांतनं असं ठरवलं की आता आपण पूर्ण वेळ याच कलाक्षेत्रामध्ये काम करायचं. आता इंजिनिअरिंगचं त्याचं फायनलचं वर्ष पूर्ण व्हायला केवळ 2 महिने बाकी होते आणि या गुड्डूनं इंजिनिअरिंग सोडलं. आता ही गोष्ट ज्यावेळेस त्याच्या वडिलांना कळली, तुम्ही फक्त विचार करा त्यावेळेस त्या वडिलांचा आणि मुलांचा याच्यामध्ये काय वाद झाला असेल, किती भांडण त्यांचं झालं असेल. पण शेवटी मुलाचा हट्ट होता. म्हणजे यावेळेस म्हणजे एक अशी माहिती समोर येते की यावेळेस सुशांतनं घरामध्ये प्रचंड गोंधळ घातलेला होता आणि त्यानं घरात काही तोडफोड वगैरे पण केलेली होती. नाही मला ह्याच क्षेत्रामध्ये जायचं आहे, मला त्या क्षेत्रामध्ये जायचं नाही, तर याच्यावरून आणि यावरून घरामध्ये वादंग झाला. आता हे सर्वसामान्य म्हणजे आपल्याच सारखा एक तरुण मुलगा, आपल्याच सारखा म्हणजे हट्ट करणारा, मनाप्रमाणे वागणारा किंवा घरामध्ये पण त्याचे वाद व्हायचे, पण या सगळ्यांमधून पण तो कुठून कुठं पोहोचलेला होता. तर अशा पद्धतीचं हे सुशांतचं जीवन होतं.
पण आता मुलाचा हट्ट होता की नाही मला कलाक्षेत्रामध्ये जायचं आहे. त्याच्यामुळे मग त्या वडिलांनी आता मुलाच्या हट्टापुढे हात टेकले होते आणि ते वडील जे आहेत ना ते सुद्धा मुलाच्या विचारांनी विचार करणारे होते, त्याच्या पद्धतीनं विचार करणारे होते आणि त्यामुळे मग त्यांनी सुशांतला परवानगी दिली आणि सुशांत मुंबईला शिफ्ट झाला. आता मुंबई या ठिकाणचं वर्सोवा हा जो भाग आहे त्या ठिकाणी वन रूम किचन यांनी हा जो फ्लॅट आहे तो भाड्यानं घेतला आणि ते तिथं राहायला लागले. आता यावेळेस एकट्याला तर तो फ्लॅट घेणं शक्य नव्हतं किंवा तो भाडं देणं पण शक्य नव्हतं. त्यामुळे मग तब्बल 6 ते 7 लोक त्या ठिकाणी राहत होते. आता यावेळेस सुशांत जो आहे तो नदिरा बब्बर यांचं जे थिएटर ग्रुप होतं त्यालासुद्धा तो जॉईन झाला होता आणि तब्बल 2-3 वर्ष तो थिएटर करत होता, नाटकामध्ये काम करत होता. आता हे सगळं चालू होतं. त्याचबरोबर मार्शल आर्ट्सचे तो ट्रेनिंग घेत होता, बॅकग्राऊंड डान्सर म्हणून सुद्धा काम करत होता, 4 पैसे मिळवत होता आणि त्याचबरोबर ते काही मुलांचे ट्युशनसुद्धा घेत होता अशी माहिती समोर येते. आता हे सगळं करून घरी आला की घरी मग त्याचे जे मित्र असायचे ते मित्रसुद्धा या क्षेत्रामधले होते, त्यामुळे चित्रपटांवरती चर्चा व्हायची. आता ही सगळी चर्चा करता करता सुशांत जेवण बनवायचा, त्याला अत्यंत चांगल्या पद्धतीचा स्वयंपाक येत होता. आता यावेळेस त्यांच्याकडे एकच प्रेशर कुकर होता आणि डाळ, भात आणि भाजी हे त्याच्यामध्ये एकाच प्रेशर कुकरमध्ये अगोदर मग डाळ बनवा किंवा भात बनवा, मग भाजी बनवा, मग असं करा, अशा पद्धतीनं हे सगळं चालायचं. आणि सगळा स्वयंपाक झाला की सगळी भांडी या सुशांतला धुवायला लागायची आणि हे कामसुद्धा तो त्या काळामध्ये आवडीनं करायचा. तर अशा प्रकारे सुशांतचं असे मुंबई या जीवन जे आहे ते चालू झालेलं होतं. आता या काळामध्ये शामक डावर यांनी सुशांतला सांगितलं की बाबा तू ॲक्टिंगचा क्लास कर, कारण तुझे एक्सप्रेशन वगैरे अत्यंत चांगले आहेत. आणि त्यानंतर मग बेरी जॉन ॲक्टिंग स्टुडिओ जो आहे त्या ठिकाणी सुशांतनं अभिनयाचा डिप्लोमा केला. आता साल आहे 2008. यावेळी पृथ्वी थिएटरमध्ये बालाजी टेलिफिल्म्ससाठी ऑडिशन चालू होती. यावेळेस सुशांतनं सुद्धा ऑडिशन दिलेली होती. चला बाबा आता ऑडिशन म्हणजे आता ते असतं बाबा, ते ग्रुपमध्ये सगळीकडे मेसेज येतो, चला ऑडिशन द्यायचे, इकडं ऑडिशन आहे तिकडं ऑडिशन आहे. तशा पद्धतीनं त्यानं ती ऑडिशन दिली आणि किस देश में है मेरा दिल या मालिकेमध्ये प्रीत जुनेजा हे जे पात्र आहे ते पात्र त्याला मिळालं. आता या मालिकेमध्ये एकदम छोटीशी भूमिका त्याला मिळालेली होती. आता थिएटरचा कलाकार कॅमेऱ्याच्या समोर आलेला होता आणि याचा अभिनय आणि याची कामाप्रती जी श्रद्धा होती ती पाहिल्यानंतर एकता कपूरनं याला पवित्र रिश्ता या मालिकेमध्ये मानवच्या मुख्य भूमिकेमध्ये त्याला घेतलेलं होतं. आता ही जी पवित्र रिश्ता मालिका आहे ती मालिका जवळजवळ 2.5 वर्ष चाललेली होती आणि या मालिकेनं सुशांतची प्रतिमा एक आदर्श मुलगा अशा पद्धतीची तयार केलेली होती. आता या मालिकेमधल्या सगळ्याच कलाकारांच्या बरोबर सुशांतचं अत्यंत प्रेमाचं आणि अत्यंत चांगले संबंध होते. पण या मालिकेतली जी नायिका होती अंकिता लोखंडे आणि सुशांत या दोघांच्यामध्ये जरा जास्त जवळीक होती, चांगली मैत्री होती आणि मग त्या दोघांच्यामध्ये प्रेम प्रकरण सुरू झालं आणि दोघंही भाद्रपदीमध्ये राहायला लागले, लिव्ह-इनमध्ये राहायला लागले होते आणि जवळजवळ 6 ते 7 वर्ष या दोघांचे अत्यंत निकटचे संबंध होते. आता सुशांतचा छोट्या पडद्यावरचा प्रवास जो आहे तो अगदी आनंदाने आणि अगदी प्रेमाने चालू झालेला होता. आता जरा नचके दिखा, झलक दिखला जा, कुमकुम भाग्य, CID अशा पद्धतीनं वेगवेगळ्या मालिका आणि वेगवेगळ्या शोमध्ये तो काम करायला लागलेला होता आणि TV मालिकांमधून याला नाव मिळत होतं, कौतुक होत होतं. छोट्या पडद्यावरचा तो सगळ्यात लोकप्रिय असा कलाकार ठरत होता. पण तेवढ्यावरच त्या सुशांतला थांबायचं नव्हतं. त्याला बॉलिवूड सिनेमामध्ये काम करायचं होतं, स्वतःला आजमावायचं होतं आणि त्यामुळे छोट्या पडद्यावरील अभिनेता जो आहे तो सहसा सिनेमामध्ये फारसं यश मिळवत नाही अशी एक पूर्वापार जी धारणा होती ती त्याला बदलायची होती आणि त्यामुळे त्यानं छोट्या पडद्यावरून स्वतःला थोडंसं बाजूला केलं. आता या सगळ्या दरम्यानच्या काळामध्ये त्याला मालिकेसाठी अनेक ऑफर आलेल्या होत्या, पण त्यानं त्या गोष्टीला नकार दिला आणि मग परदेशामध्ये सिनेमाचे बारकावे शिकण्यासाठी तो अमेरिकेमध्ये गेला आणि त्या ठिकाणी त्यानं एक चांगल्या पद्धतीनं सिनेमाबद्दलच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याचं ट्रेनिंग घेतलेलं होतं आणि आल्यानंतर UTV मोशन पिक्चर जो आहे त्या अंतर्गत अभिषेक कपूर दिग्दर्शित काय पोछे या चित्रपटाची ऑफर त्याला आली आणि अत्यंत तगडं ते कथानक होतं. त्यानं ती ऑफर स्वीकारली आणि पुढं हा चित्रपट हिट ठरलेला होता, सुपरहिट झालेला होता आणि सुशांतला सर्वोत्कृष्ट म्हणजे बेस्ट मेल डेब्यू पुरुष पदार्पण फिल्मफेअर अवॉर्ड जो आहे तो त्याला तिथं मिळालेला होता आणि खऱ्या अर्थानं सुशांतला
बॉलिवूडच्या म्हणजे त्याची जी प्रवास होता बॉलिवूडचा त्या प्रवासाला सुरुवात झालेली होती. मात्र सर्वसामान्य घरातून अशा पद्धतीनं यश मिळवणं म्हणजे ज्याची काही पार्श्वभूमी नाही आहे म्हणजे फिल्मी पार्श्वभूमी नाही आहे अशा पद्धतीच्या तरुणानं इथपर्यंत येणं ही गोष्ट काही सामान्य नव्हती. आणि त्यामुळे सुशांतसाठीच्या समस्या ज्या होत्या त्या काही थांबलेल्या नव्हत्या. म्हणजे अत्यंत नवखा असणारा सुशांत आहे आणि त्याच्याबरोबर ती काम करायला बघा हा तरुण जो आहे तो अत्यंत दिसायला चांगला आहे, अभिनयाच्या बाबतीमध्ये उजवा आहे, सगळ्या बाबतीमध्ये चांगला आहे, पण तो स्टार किड नाही आहे, तो म्हणजे श्रीमंताचा मुलगा नाही आहे किंवा तो अभिनेत्याचा मुलगा नाही आहे. आणि त्यामुळे त्यावेळेसच्या ज्या प्रथितयश नट्या होत्या त्या नट्यांनी शुद्ध देसी रोमांस या चित्रपटासाठी सुशांतला कास्ट केलं होतं. पण सहकलाकार म्हणून एक मुलगी पाहिजे होती. पण अनुभवी ज्या हिरोईन होत्या किंवा त्या नचनिया ज्या होत्या तर त्यांनी या गोष्टीला नकार दिला होता की आम्ही याच्याबरोबर काम करणार नाही. म्हणजे सुरुवात इथून झाली होती. म्हणजे याचा हा काही सुरुवातच आता कुठंतरी होते, दुसरा चित्रपट येतोय आणि त्या चित्रपटामध्ये सुद्धा काही लोकांनी खोडा घालण्याचं काम केलं होतं. पण नंतर परिणीता चोपडा हिनं या गोष्टीला होकार दिला आणि चित्रपट तयार झाला. आणि या चित्रपटामध्ये सुद्धा या सुशांतनं जो अभिनय केला होता त्या अभिनयाचं सगळीकडे कौतुक झालेलं होतं. त्यानंतर मग आमिर खानच्या सोबत पीके आला, डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी. याच्यामध्ये सुशांतच्या अभिनयाची जाण आणि त्याच्या अभिनयाच्या प्रति जी समर्पणाची भावना आहे ती या चित्रपटामधून दिसली. त्यानंतर एम.एस. धोनी अनटोल्ड स्टोरी हे जे गोष्ट म्हणजे हा जो चित्रपट आहे तो चित्रपट आला. त्यानंतर केदारनाथ, त्यानंतर सोनचिडिया, छिछोरे, ड्राईव्ह, दिल बेचारा या सिनेमातून त्यानं काम केलेलं होतं आणि आपण कोण आहोत हे त्या इंडस्ट्रीला दाखवलेलं होतं. आता या चित्रपटांना तरुणाईनं पसंत केलेलं होतं आणि भविष्यातला सुपरस्टार जन्माला येत होता. आता बॉलिवूडमध्ये सगळ्यात तरुण टॅलेंट म्हणून म्हणजे जे टॅलेंट आहे ते म्हणून याला पाहिलं जात होतं, याच्याकडे पाहिलं जात होतं आणि बघता बघता करोडोच्या घरामध्ये याचं फॅन फॉलोईंग गेलेलं होतं. आता सुशांतनं करोडोची संपत्ती कमवलेली होती, पण ती संपत्ती त्यानं अनेक संस्थांना दान केलेली होती. सुशांतला अंतरिक्ष म्हणजे अंतराळ जे आहे त्याच्या अभ्यासाची प्रचंड आवड होती. त्यानंतर त्या संस्थांचा जो म्हणजे त्या जे अंतराळ वगैरेचा अभ्यास जे आहे त्या ज्या संस्था करायच्या त्या संस्थांनासुद्धा यानं प्रचंड मदत केली होती. आणि इतर ठिकाणी म्हणजे कुठं पूर आला, कुठं भूकंप आला किंवा देशामध्ये अजून काय अघटित घटना घडल्या तर त्या प्रत्येक वेळी सुशांत सिंग पुढे आलेला आहे आणि त्यानं शक्य होईल तेवढी कोट्यावधी रुपयांची मदत जी आहे ती केलेली होती. प्रत्येक मदतीला तो पुढं असायचा. आणि सुशांतच्या आयुष्यामध्ये एका बाजूला तो लोकांना मदत करतोय, दुसऱ्या बाजूला चित्रपट चालू आहेत, पण त्याच्या वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा अनेक चढउतार येत होते. आता यावेळेस मग जर समजा काय अडचण आली, काय प्रॉब्लेम आला तर तो आपल्या वडिलांबरोबर ती चर्चा करायचा, त्यांच्याबरोबर ती बोलायचा आणि वडीलसुद्धा त्याला प्रचंड धीर द्यायचे. आता एक प्रसंग असा म्हणजे काही माध्यमातून समोर आला की केदारनाथ या चित्रपटाचं शूटिंग झालं. त्यानंतर त्या चित्रपटाचा मीडियामध्ये बराच काही उहापोह झालेला होता. आता यावेळेस हा संपूर्ण सिनेमा जो आहे तो सुशांतच्या अभिनयानं एक हाती त्यानं पेलवलेला होता. मात्र यावेळेस मीडियानं त्याला दुर्लक्षित केलेलं होतं आणि समीक्षक आणि ही जी मंडळी आहेत त्या मंडळींनी सारा अली खान हिचं जास्त कौतुक चालू होतं. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, आता त्यांनी सारा अली खानचं कौतुक केलं आणि सुशांतचं कौतुक केलं नाही. याच्यामध्ये मीडियाची काही चूक आहे का? असं नाही. लक्षात ठेवायचं काय, पाकिटातून सोनखत खाण्याची सवय लागलेल्या पत्रकारांकडून आपण अपेक्षा ठेवायच्या नाहीत. सैफ अली खानच्या तैमूरनं आज किती टॉयलेट केली अशा पद्धतीच्या बातम्या किंवा त्यानं कोणती अंडरपॅन्ट घातली किंवा त्याच्या अशा बातम्या ही मंडळी देतात. अशा पत्रकारांकडून तुम्ही चांगल्या बातम्यांची अपेक्षा कशा काय करू शकता? त्यामुळे मीडियामध्ये काय गोष्टी येतात ना त्या गोष्टी आपण पूर्णपणे इग्नोर करायच्या असतात. कारण पाकिटावरतीच बऱ्याच वेळा ह्या गोष्टी सगळ्या चाललेल्या असतात. आणि अनेकदा आपण असं बघतो की जे चित्रपट अत्यंत तद्दन फालतू असतात त्या चित्रपटांच्यासुद्धा ही मंडळी अत्यंत गुणगान गात असतात. आणि म्हणजे जिथं हे लोक शेण खातात तिथं ते प्रामाणिकपणे त्या म्हणजे चुकीचं जरी असलं तरी ते बरोबर दाखवण्याचा प्रयत्न ही मंडळी करत असतात. तर आता हा जो चित्रपट होता केदारनाथ, तर त्या चित्रपटामध्ये त्या सुशांतनं प्रचंड मेहनत घेतली होती. क्रेडिट मात्र सारा खानला मिळालेलं होतं आणि सुशांत मात्र दुर्लक्षित राहिला होता. आणि त्यानं काही मुलाखती दिल्या होत्या, त्या मुलाखतीमध्ये हे दुःख बोलून दाखवलेलं होतं. पण असं असताना सुद्धा सुशांतनं स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केलेला होता. नवे ते अस्तित्व निर्माण झालं होतं. कारण सुशांत गेल्यानंतर सुद्धा लक्षात घ्या, सुशांत गेल्यानंतर सुद्धा आजही त्याला मानणारा वर्ग जो आहे तो कमी झालेला नाही.
आणि सुशांत जो आहे तो सर्वसामान्य तरुणांचं प्रतिनिधित्व करत होता. पण काम मिळवण्यासाठी स्वतःचा आत्मा विकणं हे त्याला जमलं नाही. पैशासाठी काहीही करणं अशा गोष्टी सुशांतनं कधीही केल्या नाहीत किंवा स्वतःच्या आत्मसन्मानाशी कधीही समझोता केलेला नाही. आता आपल्याला आश्चर्य वाटेल, पण जॉन अब्राहमचा रोमिओ अकबर ऑल्टर हा सिनेमा सुशांतनं सोडून दिलेला होता. संजय लीला भन्साळीचा रामलीला, पद्मावती, बाजीराव मस्तानी हे चित्रपट यानं सोडलेले होते. फितूर, हाफ गर्लफ्रेंड या चित्रपटांना यानं नकार दिलेला होता, कारण त्याला फक्त पैसा आणि प्रसिद्धीसाठी चित्रपट करायचे नव्हते, अभिनयासाठी करायचे होते आणि स्वतःचा आत्मसन्मान ठेवून करायचे होते. आणि त्यामुळे तो कोणत्याही आमिषाला बळी पडत नव्हता आणि हे जे प्रस्थापित मंडळी आहेत त्यांच्या तालावरती नाचत नव्हता. आणि आम्ही म्हणजे इंडस्ट्री आहोत असं समजणारी जी मंडळी होती त्या मंडळींना या गोष्टी सहन होत नव्हत्या. आता जी स्टारची किड होती, म्हणजे स्टार किड होती, तर त्यांचे चित्रपट बघा, लक्षात घ्या की ज्यावेळेस चित्रपट येतात ना त्यावेळेस जरी ते चालले नाही तरी ती मीडिया चालवते आणि सुपरहिट नसलेले अगदी फ्लॉप चित्रपटसुद्धा मीडियावाल्यांनी सुपरहिट असं दाखवलेलं आहे. मग ह्या स्टार किडला कीड लावण्याचं काम सुशांतसारखी नवीन मुलं जी आहेत ती करत होती आणि हीच गोष्ट या मंडळींना सहन होत नव्हती. आणि त्यामुळे काही लोक सुशांतचं करिअर बरबाद करण्याच्या मागावरती होते. आणि त्या मंडळींनी कसं होतं, एखाद्या व्यक्तीला आपण जर आपल्या प्रतिभेनं संपवू शकत नसेल किंवा त्या विचारांनी संपू शकत नसेल तर मग त्याला आर्थिक कोंडी करणं, त्याचं काम असेल ते बंद करणं किंवा बाकीचा जो काही विषय असेल त्याच्यावरती प्रॉब्लेम निर्माण करणं, या सगळ्या गोष्टी करायला, कोंडी करायला यांनी सुरुवात केलेली होती. आता कर्तृत्वाने लढता येत नसेल तर अशा पद्धतीचं घाण राजकारण काही मंडळी करतात आणि त्या मंडळींनी अशा पद्धतीनं हे राजकारण केलं असलं तरी पण सुशांतनं या सगळ्यांशी संघर्ष केलेला होता. आता या 10-12 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यानं कोट्यावधी रुपये मिळवलेले होते. त्याच्याकडे महागड्या कार्स होत्या आणि महागड्या गाड्या वापरण्याची त्याला आवड होती आणि लक्झरी लाईफ जगायला त्याला आवडत होतं. म्हणजे काही मंडळींचं असतं बघा की आपण लहानपणापासून गरीब आहोत, सामान्य आहोत, त्यामुळे आपण जरी आपल्याकडे पैसा आला तरी आपण तसंच राहायचं असतं, सामान्यच राहायचं असतं आणि तशाच पद्धतीनं मरायचं असतं. ही गोष्ट त्या सुशांतला मान्य नव्हती. तू कमव, तू जे कमवतो त्याच्यावरती तू मजा कर, दुसऱ्याचं नुकसान न करता, दुसऱ्याचं वाईट न करता तू आनंदाने राहा, तू जग आणि दुसऱ्यालाही जगव, दुसऱ्याला जे काही सहकार्य करता येईल ते कर, असं सुशांतचं मत असायचं. आणि त्यामुळे तो लक्झरी लाईफ जगायचा, अत्यंत चांगल्या पद्धतीनं, आलिशान अशा पद्धतीनं तो जगत होता. पण हा अत्यंत संवेदनशील अशा पद्धतीचा माणूस होता. त्याच्यासारखा निर्मळ आणि चांगल्या मनाचा माणूस जर आपल्याला पाहायचा असेल तर आज सोनू सूद सारखा माणूस जो आहे तसा. तर आता सुशांत सिंग यांच्या जीवनात म्हणजे आता अशा पद्धतीनं संघर्ष चालला होता, पण तो काळा दिवस उजाडला. मुंबईतील बांद्रा वेस्ट या ठिकाणचं एक आलिशान घर आहे, त्या घरामध्ये सुशांत राहत होता. तारीख आहे 13 जून 2020. त्या दिवशीची ती रात्र होती. सुशांतनं जेवण केलेलं नव्हतं. रात्री फक्त त्यानं मँगो शेक घेतला होता आणि तो झोपला. त्या रात्री सुशांत सिंग राजपूत व्यतिरिक्त त्या फ्लॅटमध्ये 4 लोक होते. एक होते सिद्धार्थ पठाणी, तो सुशांतचा क्रिएटिव्ह मॅनेजर होता. त्यानंतर नीरज जो या ठिकाणचा स्वयंपाकी होता आणि केशव याच ठिकाणचा स्टाफ होता आणि दीपेश सावंत हा घरगुती मदतनीस होता. आता हे 4 लोक या ठिकाणी होते आणि अजून एक साथीदार होता, त्याचं नाव आहे फज नावाचा सुशांतचा कुत्रा. तारीख आहे 14 जून 2020. आता या दिवशीची सकाळ उजाडली. सकाळी साधारण 6:30च्या सुमारास कुक नीरज जो आहे तो झोपेतून उठला आणि नेहमीप्रमाणे कुत्र्याला बरोबर ती घेतलं आणि तो सकाळी फिरायला गेला. त्याच्यानंतर साधारण 8च्या सुमारास तो घरी आला. यानंतर त्यानं घराची साफसफाई वगैरे केली. सकाळचे साधारण 9:30चा सुमार झाला होता. आता यावेळेस सुशांत झोपेतून उठला आणि खोलीतून बाहेर आला आणि त्यानं थंड पाणी मागितलं. नीरजने थंड पाणी दिलं आणि सुशांतनं ते पाणी पिलं आणि त्याला विचारलं की हॉल साफ केला का रे? त्यावेळी त्यानं सांगितलं की हो केला साफ. त्यानंतर सुशांत त्याला पाहून हसला आणि त्यानंतर तो खोलीमध्ये गेला. याच्यानंतर घरातला दुसरा मदतनीस जो आहे केशव यानं सुशांत सिंगच्या खोलीमध्ये म्हणजे नाश्ता घेऊन गेला. त्यासाठी त्यानं खाण्यासाठी केळी, नारळ पाणी आणि ज्यूस जो आहे तो दिला. आता यावेळेस सुशांतनं फक्त नारळ पाणी आणि ज्यूस घेतला, केळी काही त्यानं खाल्ली नाही. यानंतर म्हणजे सकाळी साधारणपणे 10:30 वाजण्याच्या सुमारास केशव जो आहे तो पुन्हा सुशांतच्या खोलीकडे गेला आणि आता जेवायला काय बनवायचे वगैरे ते विचारायला तिथं गेला, पण दरवाजा आतून बंद होता.
आता यानं अनेक वेळा दरवाजा वाजवला, बेल वाजवली, पण आतून काही उत्तर मिळालं नाही. आता याला असं वाटलं की बाबा सर झोपले असतील, त्यामुळे तो परत माघारी आला. माघारी आल्यानंतर मग त्यानं त्या ठिकाणी असणारा दीपेश आणि सिद्धार्थ या दोघांनाही याबद्दल सांगितलं होतं. आता त्या मंडळींनी पण काही वेळ वाट बघितली, पण नंतर ती खोली जी आहे पार दुपार झाली पण तरीही खोली काही उघडली नव्हती, आतून काही प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे मग हे सगळी मंडळी जी आहेत आता ती सगळी त्या दरवाजापाशी गेली. त्यानंतर त्यांनी बेल वाजवली, दरवाजा ठोठावला, तरी आतून काही उत्तर मिळालं नाही, काही प्रतिसाद मिळाला नाही. आणि त्यानंतर मग सिद्धार्थनं सुशांतला फोन लावला, पण फोनचाही काही उपयोग झाला नाही. आता यानंतर या लोकांना भीती वाटायला लागली की नक्की काय प्रॉब्लेम आहे, काय झालं आहे, काहीच प्रतिसाद कसा काय मिळत नाही. आणि त्यानंतर मग यांनी त्या खोलीची जी दुसरी चावी होती ती चावी शोधायला सुरुवात केली, पण खोलीची चावी सापडली नाही. आणि त्यानंतर मग ही माहिती जी आहे ती त्या सगळ्या लोकांनी त्या सुशांतची बहीण नीतू यांना दिलेली आहे. आणि यानंतर मग चावी बनवणारे त्यांचा नंबर जो होता यांच्याकडे, त्या नंबरवर यांनी कॉल केला आणि मग त्या दोघांना म्हणजे 2 जण चावी बनवणारे आले. त्यावेळेस साधारण दुपारच्या 1:30चा सुमार झालेला होता. 2 जण तिथं आले. त्यानंतर त्यांनी ते कुलूप उघडण्याचा बराच वेळ प्रयत्न केला, पण दरवाजा काय म्हणजे कुलूप काय उघडलं जात नव्हतं. आता यामुळे मग सिद्धार्थ जे होते त्यांनी सांगितलं की बाबा हे कुलूप तुम्ही तोडून टाका. त्याच्यानंतर मग त्या दोघांनी ते कुलूप तोडलं आणि कुलूप तोडण्याचे 2,000 रुपये यांनी घेतले आणि दोघंही फ्लॅटमधून निघून गेले. त्याच्यानंतर साधारण दुपारच्या 2चा सुमार झालेला होता आणि सगळेजण त्या खोलीमध्ये शिरले आणि समोर पाहतायत तर सुशांतचा मृतदेह फासावरती लटकलेला होता, चेहरा खिडकीकडे होता. आता यानंतर मग सिद्धार्थनं सुशांतच्या बहिणीला फोन केलेला आहे आणि बहीण मीतू जी आहे त्यांना संपूर्ण माहिती दिलेली आहे. आणि यानंतर मग चाकून तो जो फास होता तो फास कापून सुशांतला बेडवरती झोपवलेलं आहे. आता त्यावेळेस सुशांतचे पाय जे आहेत ते बेडच्या बाहेर आणि बाकीचं शरीर बेडवरती होतं. आता हे सगळं करेपर्यंत बहीण मीतू जी आहे ती फ्लॅटवरती आलेली होती. ती धाई मोकलून रडत होती आणि तिनं मग किंवा बाकीच्या मंडळींच्या मदतीनं तो जो मृतदेह होता तो मृतदेह त्या पलंगावरती व्यवस्थित झोपवला गेला. आणि यांची एक वेडी आशा होती आणि त्यामुळे यांनी छाती दाबून श्वास देण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून तो जर जिवंत असेल तर त्याला श्वास घेता येईल. पण तसं काहीही झालं नव्हतं. सुशांतचा मृत्यू झालेला होता. आता ही बातमी मुंबई पोलिसांना कळवण्यात आलेली आहे आणि दुपारी 2:30-3च्या सुमारास मुंबईचे पोलीस जे आहेत ते त्या ठिकाणी पोहोचलेत आणि त्यांनी त्यांच्या कायदेशीर प्रक्रियेला सुरुवात केलेली होती आणि पोस्टमॉर्टमला वगैरे बॉडी पाठवण्यात आलेली आहे. आता दावा असा करण्यात आला होता की सुशांतच्या शरीरावरती कोणताही स्ट्रगल मार्क नाही किंवा कोणतीही बाह्य जखम जी आहे ती नाही, असं काही कोणती गोष्ट आढळलेली नाही आणि त्यामुळे इथं कोणतीही जबरदस्ती करण्यात आलेली नाही, त्यामुळे ही आत्महत्या आहे अशी माहिती समोर आली. आणि त्यानंतर मग या प्रकरणानं पेट घेतला. आता अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले. आता सुशांतची बहीण आणि पोलीस अधिकारी मेहुणे जे होते त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आणि अखेर 28 जुलै 2020 या दिवशी सुशांतचे वडील के सिंग यांनी अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबासह अनेक लोक जे आहेत त्यांच्या विरोधामध्ये पाटणा या ठिकाणी FIR दाखल केली. त्याचबरोबर ते पैशाचा गैरवापर या प्रकरणात झालेला आहे का, मनी लॉन्ड्रिंग झालेलं आहे का, तर या संदर्भातली काही लिंक आहे का हे शोधण्यासाठी मग अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ED जे आहे त्या EDनं सुद्धा याच्यामध्ये प्रवेश केलेला होता. आणि 30 जुलै 2020 पासून या सगळ्या तपासाला EDनं सुरुवात केली होती. आणि 6 ऑगस्ट 2020 रोजी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या मागणीवरून मग CBIनं सुद्धा गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली होती. तर अशा पद्धतीनं या सगळ्या प्रकरणाचा आता काही काळानंतर त्याचं राजकारण पण सुरू झालेलं होतं आणि राजकीय लोकांनी मग स्वतःच्या पोळ्या भाजायला सुरुवात केली होती आणि काही निर्मात्यांनी मग सुशांतच्या नावानं पैसेसुद्धा कमवलेले होते. आता हे जे प्रकरण आहे त्या प्रकरणाचा शेवट काय झाला तर ते प्रकरण अजूनही अधांतरित आहे. आणि सुशांत सिंगनं आत्महत्या केली का तो घातपात होता, तर याबद्दल अजूनही ठोस असं काही समोर आलेलं नाही. आणि आता याबद्दल तुमचं मत काय आहे ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा. पण काहीही असेल तरीही आज सुशांत सिंग आपल्यामध्ये नाही, पण त्यांच्या मृत्यूनंतर एक चित्रपट रिलीज झाला होता, दिल बेचारा. आपल्या लाडक्या अभिनेत्याला शेवटचं पाहण्यासाठी त्याचे चाहते चातकाप्रमाणे आतुर झालेले होते. आणि या सुमारास कोरोनामुळे चित्रपटगृह बंद होती आणि शेवटी दिल बेचारा OTTवरती प्रदर्शित झाला. मृत्यूनंतर 40 दिवसांनी पुन्हा एकदा सुशांत राजपूत जिवंत झाला होता. दिल बेचारा हा एक अत्यंत भावनिक चित्रपट होता. आजारपण आणि वेदनादायी जीवन
हे सगळं जगत असताना आयुष्यातील शेवटचे दिवस आनंदाने जगण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणारे नायक आणि नायिका आणि त्यांचा झालेला शेवट, तर या चित्रपटाने अनेक प्रेक्षकांना रडवलेलं होतं. आणि हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवरती डिझनी प्लस हॉटस्टार यावरती प्रदर्शित झालेला होता आणि प्रदर्शित झाला आणि OTT क्रॅश झाला. युजरची संख्या इतकी जास्त होती की त्यामुळे त्या ठिकाणी बिघाड झाला आणि ते चालणं शक्य नव्हतं. आता खुद्द हंसला मेहता यांसारखे चित्रपट निर्माते जे आहेत त्यांनीसुद्धा याबाबत ट्विट केलेलं होतं. आणि हॉलिवूडचा चित्रपट आहे द फॉल्ट इन अवर स्टार्स, तर या चित्रपटाचा हा हिंदी रिमेक होता दिल बेचारा. पण IMDbवरती याला जबरदस्त रेटिंग मिळालेली होती आणि 10 पैकी 9.8 स्टार या चित्रपटाला मिळालेले होते. आणि हा एक वेगळ्या पद्धतीचा विश्वविक्रम झालेला होता. हा चित्रपटगृहामध्ये जर प्रदर्शित झाला असता तर त्यावेळेस त्यानं 2000 कोटींची ओपनिंग मिळवली असते. म्हणजे इतकी सुशांत सिंग राजपूतची क्रेज होती. पण वाईट या गोष्टीचं वाटतं की जिवंतपणे जर ही क्रेज असती तर सुशांतला ती पाहता आली असते आणि कदाचित अशी घटना घडली नसती. पण आपल्याकडे काय होतं की मेल्याशिवाय लोक किंमत देत नाहीत. असो, तर दिल बेचारा या चित्रपटाला अवघ्या 24 तासामध्ये 95 मिलियन व्ह्यूज मिळालेले होते आणि ट्रेलरने सुद्धा रेकॉर्ड बनवलेलं होतं. याच्या ट्रेलरला अवघ्या 24 तासात 24 दशलक्ष व्ह्यूज मिळालेले होते आणि 5.2 दशलक्ष लाईक्स प्राप्त झालेल्या होत्या. या चित्रपटानं मार्वलचा सर्वाधिक लोकप्रिय चित्रपट आहे ॲव्हेंजर एंड गेम या चित्रपटाच्या ट्रेलरला सुद्धा मागं टाकलेलं होतं आणि विश्वविक्रम केलेला होता. तर आपण सुशांत सिंग या निधन झालेल्या व्यक्तीवरती इतकं प्रेम करतो हे लोकांनी दाखवून दिलं होतं. पण पुन्हा एकदा वाटतं की हेच प्रेम जर लोकांनी सुशांत जिवंत असताना दाखवलं असतं तर कदाचित सुशांत आजही आपल्यामध्ये असता. पण दुर्दैव आहे, आपल्याला आपल्या लोकांची किंमत गेल्याशिवाय कळत नाही. तर सुशांत सिंग यांच्याबद्दल अजून एक मुद्दा चर्चेला जातो आणि तो म्हणजे त्यांचं अफेअर. आता मुळामध्ये ह्या क्षेत्रामध्ये जो काम करतो त्याच्याबद्दल मीडियावाले त्याच्या मनानेच ह्या अफवा पसरवत असतात. आता सुरुवातीच्या काळामध्ये अंकिता लोखंडे हिच्याबरोबर ते सुशांतचे प्रेमसंबंध होते आणि ही बाब दोघांनीही मान्य केलेली होती. पण त्यानंतर कृती सेनन हिच्याबरोबर ती राबता या चित्रपटामध्ये सुशांत होता. त्यावेळेस मीडियावाल्यांनी मग त्या कृती सेननबरोबर नाव जोडलेलं होतं. त्यानंतर केदारनाथ चित्रपटाच्या वेळी सारा अली खानबरोबर ते नाव जोडलेलं होतं. छिछोरे चित्रपटाच्या वेळी श्रद्धा कपूरबरोबर नाव जोडलेलं होतं. तर अशा प्रकारे जो चित्रपट आहे त्या चित्रपटाच्या हिरोईनबरोबर ती याचं नाव जोडलं गेलेलं होतं. पण ही प्रसिद्धी करण्याची एक स्ट्रॅटजी असते, चित्रपट प्रसिद्धीची स्ट्रॅटजी असते आणि ह्याचा कलाकारांचा काही संबंध नसतो. तर ह्याचे जे निर्माते आणि दिग्दर्शक असतात ते या सगळ्या गोष्टी प्लॅन करत असतात आणि पत्रकारांना पाकिटं दिली की पत्रकार काहीही कुठल्याही बातम्या लावू शकतात आणि त्यामुळे मग ह्या सगळ्या गोष्टी पसरवल्या जातात. आणि त्यामुळे आपण जे सर्वसामान्य प्रेक्षक आहोत त्या प्रेक्षकांनी या गोष्टीकडे लक्ष द्यायची गरज नाही. पण साल आहे 2013. तर या साली यशराज फिल्म स्टुडिओ त्यामध्ये शुद्ध देसी रोमांस या चित्रपटाचं शूटिंग चाललेलं होतं. आता याच्यामध्ये सुशांत काम करत होता. आता यावेळेस या स्टुडिओमध्ये मेरे डॅड की मारुती या चित्रपटाचं शूटिंग चाललेलं होतं आणि त्या चित्रपटामध्ये रिया चक्रवर्ती काम करत होते. यावेळेस सुशांत आणि रिया यांची भेट झाली किंवा मैत्री झाली आणि ही मैत्री त्यांची अनेक वर्षापासून चालू होती. 2016 साली सुशांतचं अंकिताबरोबरती ब्रेकअप झालं आणि त्यानंतर 2 वर्षांनी रियाबरोबरती प्रेमसंबंध सुरू झाले होते आणि 2019 पासून हे दोघं भाद्रपदीमध्ये राहत होते. आणि सुशांतच्या मृत्यूच्या काही दिवस अगोदर यांच्यामध्ये ब्रेकअप झालेलं होतं आणि हे दोघं लवकरच लग्न करणारे अशा पद्धतीची माहितीसुद्धा समोर येत होती. पण शेवटी नियतीला वेगळंच काहीतरी मान्य होतं आणि जे काही घडलं ते अत्यंत दुर्दैवी घडलेलं होतं. आता सुशांत यांच्याबद्दल काही लोकांना ही माहिती नसेल की चंद्रावरती मॉस्कोवियन्स या सी ऑफ मस्कॉवी या क्षेत्रामध्ये सुशांतनं जमीन खरेदी केल्याची माहिती समोर येते. त्याचबरोबर ती सुशांतकडे एक अत्यंत आधुनिक अशा पद्धतीचा टेलिस्कोप होता आणि याच्यामधून तो अंतराळमधले जे ग्रहतारे आहेत त्यांचा अभ्यास करत होता. आणि 2016 साली सुशांतनं चंदा मामा दूर के या चित्रपटाची घोषणा केली होती आणि तो अंतराळ तज्ज्ञाची भूमिका करत होता आणि यासाठी सुशांतनं नासामध्ये जाऊन ट्रेनिंग घेतलेलं होतं.
आता सुशांत सिंग याचे जे स्वप्न होते त्या स्वप्नाची त्यानं यादी बनवलेली होती. त्याला विमान उडवायला शिकायचं होतं, म्हणजे विमान चालवणं शिकवायचं होतं. त्याला डावखुरा फलंदाज म्हणून क्रिकेट खेळायचं होतं. त्याचबरोबर टेनिस त्याला शिकायचं होतं, टेनिस खेळायचं होतं. त्याचबरोबर वैदिक ज्योतिषशास्त्र जे आहे ते सुद्धा त्याला समजून घ्यायचं होतं, ते शिकायचं होतं. डिस्नेलँडला जायचं होतं आणि जंगलामध्ये आठवडाभर त्याला घालवायचा होता. 6 महिन्यामध्ये 6 पॅक तयार करायचे होते. नासाच्या वर्कशॉपमध्ये त्याला भाग घ्यायचा होता आणि CERN म्हणजेच युरोपियन ऑर्गनायझेशन फॉर न्यूक्लिअर रिसर्चचे सेंटर आहे त्या ठिकाणी त्याला जायचं होतं. तिथला अभ्यास करायचा होता, तिथली माहिती घ्यायची होती आणि 10 वेगवेगळे नृत्य प्रकार त्याला जे शिकायचे होते आणि सर्व शिक्षा अभियान जे आहे त्याच्यासाठी काम करायचं होतं आणि त्याचा प्रचार आणि प्रसार त्याला करायचा होता. योगविद्या जी आहे ती त्याला शिकायची होती, घोडेस्वारी त्याला शिकायची होती आणि अंटार्क्टिकाला सुद्धा जायचं होतं आणि महिलांना स्वसंरक्षणाचं प्रशिक्षण देण्यासाठीचा तो प्रयत्न करणार होता आणि ही सगळी त्याची स्वप्न होती. आता याच्यातली बहुतेक स्वप्न जी आहेत ती त्याची आता कधीही पूर्ण होऊ शकणार नाहीत. ज्या सुशांत सिंगला मुंबईमध्ये भाडं भरण्यासाठी काय काय कामं करायला लागली होती, मुलांच्या शिकवणी घ्यायला लागलेल्या होत्या आणि बांद्रा या ठिकाणी सुमारे 5 लाख रुपये भाडं असणारा फ्लॅट घेतलेला होता आणि त्या फ्लॅटमध्ये तो राहत होता आणि त्याच्याबरोबर त्याचा एक जिवलग मित्र होता, त्याचं नाव आहे फज नावाचा एक कुत्रा होता. म्हणजे 2 पायाची माणसं त्यांचा स्वार्थ साधल्यानंतर निघून जातात, पण 4 पायाचं मुकं जनावर मात्र आपल्या मालकाला कधीही सोडून जात नाहीत. सुशांत जो आहे तो हे जग सोडून गेला, पण त्याचा फज नावाचा कुत्रा जो आहे तो त्याची वाट बघत बसायचा. सुशांतच्या फोटोजवळ जाऊन बसायचा आणि अश्रू ढाळायचा. जोपर्यंत हा कुत्रा जिवंत होता तोपर्यंत त्यानं आपल्या मालकाच्या फोटोला कधीही सोडलेलं नव्हतं आणि शेवटपर्यंत तो सुशांतची वाट बघत होता. पण सुशांत परत कधीही आला नाही, परत त्यानं कधीही याला जवळ घेतलं नाही, परत कधीही याला खेळवलेलं नाही. पण मुक्या जनावरांची मुकी माया कधीही संपली नाही आणि एक दिवस बातमी आली की हा कुत्राही मरण पावला होता. एक अधुरी कहाणी शेवटी अधुरीच राहिली. एक अधुरी कहाणी शेवटी अधुरीच राहिली.